ची बातमी आणखी एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याची आहे। मनी एज घोटाळा 300 कोटींहून अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मनी एज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। या प्रकरणी मनी एज कंपनी समूह स्थापन करणारे हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव रावराणे यांना अटक झाली आहे। गुंतवणुकीवरती वर्षाकाठी 24% परतावा देण्याचे प्रलोभन कंपनीमार्फत दिले जात होते। मनी एज कंपनीने राज्यभरात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा अंदाज हा सध्या पोलिसांनी वर्तवला असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे मनी एज हा जो घोटाळा आहे तो अतिशय मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे। या संदर्भात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हा घोटाळा जाणून घेतोय। मुंबई, नाशिक, नागपूरसह राज्यभरात 12 शाखा मनी एजच्या आहेत। गुंतवणुकीवरती वर्षाकाठी 24% परताव्याचं प्रलोभन खरं तर ही कंपनी देत असते। गुंतवणूकदार जोडल्यास वेगळे कमिशन मिळत असते। पैशांची बांधकाम व्यवसायामध्ये गुंतवणूक होते। व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर हा घोटाळा समोर आलेला आहे। मनी एज कंपनीच्या हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव रावराणे यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे।